नमस्कार, वेलकम टू केतन्स किचन. आमच्या सेकंड व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत माझा एक खूप चांगले मित्र आणि स्नेही अमित. नमस्कार. अमित, वेलकम टू आवर थँक्यू. आमचा सेकंड व्हिडिओ आणि आय कुडंट हॅव हॅड बेटर गेस्ट देन यू. अरे, तर आज आपण काय करतो अमित? आज आपण करतो हो उकडीचे मोदक. फॅन्टॅस्टिक. ते ट्रेडिशनल पद्धतीचे आपली आजी अगदी अगदी हातवळणीचे उकडीचे मोदक. परफेक्ट. तर सुरू करूयात मग. येस. सो अमित, साहित्य काय काय घ्यायचं सांगशील एकदा? आधी सारणाचं साहित्य सांगतो. हा नारळाचा चव आहे 4 वाट्या. ओके. त्याच्या अर्धा 2 वाट्या गुळ आहे. हा आपण विदाउट केमिकल वाला गुळ वापरलाय. सेंद्रिय गुळ वापरलाय. थोडं तूप लागेल, जायफळ, हे काजूचे तुकडे आहेत आणि चवीपुरतं मीठ, हे एवढं साहित्य लागेल. ठीक आहे, परफेक्ट. मग आता आपण किचन मध्ये जाऊन सारण बनवू. येस, चालेल. गॅस चालू केलाय. ओके. त्याच्यात तूप घाल. तरी अंदाजे किती तूप आहे अमित? 1 चमचाभर बास होतो. चमचा दे. आता खोबरं आणि गुळ एकत्रच घालायचं. हो, एकत्रच. ही मला एक आयडिया खूप आवडली, कारण मी गुळ थोडा आधी करून मग त्याच्यात खोबरं घालतो. हो, तसंही करतात. मी असं एकत्रच करून ते हे करतो. ओके. हे मला थोडंसं वेगळं आहे माझ्यासोबत. येस. खूपदा तर असं होतं की म्हणजे मल्टिपल ऑर्डर्स असतात ना, तर गुळ खोबरं मी एकत्र मिक्स करून लहान गॅसवरती ठेवून देतो. त्याचं ते सारण होत राहतं. म्हणजे तो ऑटो कुक होतं. ऑटो कुक होत राहतं. फक्त मध्ये मध्ये ढवळायचं बस. थोडस मीठ घालायचं मध्ये. थोडं मीठ घालू. किती? चिमूटभर. येस. ते म्हणतात ना की गोडामध्ये चिमूटभर मीठ आणि तिखटामध्ये थोडासा गुळ किंवा साखर. ते गुळ तर मी घालतोच. येस. आमचा जैन वैतागलेला असतो मी जेव्हा गुळ घालत असतो. मी तर मसाले भात करताना पण थोडीशी साखर घालतो. हो हो. सो अमित, सारण रेडी झालंय का आपलं? हे बस होतच आलंय. त्यात टाकलेला गुळ पूर्ण विरघळलाय. ओके. आता फक्त थोडस सुकू द्यायचं, मग आपलं सारण झालं तयार. आणि मग त्यात काजू पावडर आणि जायफळ. त्याच्यानंतर आपण शेवटी काजूचे तुकडे आणि जायफळ टाकून देऊ. जायफळ किती घालायचं? जायफळ त्याच्या अर्ध घाल. मी डायरेक्ट पिसतो. मला वाटतं बास होईल. येस, आपलं सारण झालंय तयार. झालंय ना? मग आपण सो अमित, आता आपण उकडीची तयारी करूया. आता उकडीची तयारी करूयात. मी तुला साहित्य सांगतो. ही सुवासिक तांदळाची पिठी आहे, जी आपण नेहमी उकडीच्या मोदकांसाठी असते ती आहे. आणि जर घरी करायची असेल तर आपण त्याच्यामध्ये काय प्रमाण वापरायचं? कुठला तांदूळ वापरायचा? त्याच्यामध्ये शक्यतो 3 प्रकारचे तांदूळ वापरायचे. एक इंद्रायणी, एक आंबेमोहर आणि आपला बासमती. आंबेमोहरचं प्रमाण जास्त ठेवायचं. इंद्रायणी, येस, आणि इंद्रायणी आणि आपला बासमतीचं प्रमाण कमी ठेवायचं. नाहीतर तुम्हाला नाही मिळाली पिठी करायला, घरी नाही जमलं तर आपण बाहेरनं आणू शकतो. नक्कीच आणू शकतो. कारण पिठीचं काय होतं की तुम्हाला ते तांदूळ धुवून सुकवून ठेवावे लागतात. आणि मुख्य गोष्ट म्हणजे गिरणीवाल्याकडे आपल्याला थोडे आधी वेगळे तांदूळ द्यावे लागतात. मग ते तांदळाचं पीठ काढल्यानंतर मग हे तांदूळ घालावे लागतात. कारण चुकून त्याने गव्हावरती घातलं तर मग मोदक बिघडतात. सो आपण येस, तरी तांदूळाची पिठी आहे. जेवढी पिठी तेवढंच आपण दूध आणि पाणी घेतले. म्हणजे आता साधारण 2 वाटी पिठी असेल तर त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं आहे. थोडंसं तूप आहे, चवीपुरतं मीठ आणि साखर याकरता घालायची की त्याच्यामुळे एक उकडीला चिकटपणा येतो. खूप नाही घालायची, एवढीच बास होते. चमचाभर बास होते. ठीक आहे, चला तर मग उकड करूया. येस, चल. गॅस चालू केला.
त्याच्यात आता दूध घालायचं आधी. हो. साखर आणि तूपही घालून घे. साखर आणि आपण एवढं चमचाभर तूप घालूया का कमी? हो हो बस, थोडस कमी घालशील. आता मीठ जे आहे ते तूप. तो शक्यतो मी पिठावरती घालतो, अच्छा, म्हणजे ते नासायला नको. नासायची शक्यता नसतो. काय? हे बघायला तर चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करतो हे ना? आणि पिठी आहे ती एकदम टाकून द्यायची सगळी. हो हो. तसं. आणि त्याला ते त्याला पकडून लाटण्याने ते मिक्स करायचं. ग्रेट. हे मीही काहीतरी नवीन शिकलो. नाहीतर मी जनरली स्टील किंवा ह्याचा चमचा वापरतो, पण आय थिंक लाटण्याने घोटलंही व्यवस्थित. आणि असं ग्रिप मिळतो ऍक्च्युली Correct. पकडायला. आणि आपल्या सगळ्यांच्या घरी लाकडी लाटण्याचा हे रस्ता. असतंच. आणि जनरली एक टिप म्हणजे उकड करताना जाड बुडाचं भांडं घ्या, म्हणजे त्याच्यावर लागायचं थोडं चान्सेस कमी असतात. बरोबर. जेवढं पातळ घेतलं तर ते खालती लागून ते थोडंसं जळू शकते. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया थोडा वेळ. हो. ह्याला एक आता 10 मिनिटं मुरू द्यायचं. त्याच्यानंतर मग आपण उकड मळायला घेऊ. सो आता आपली उकड मळून घेऊयात आपण. येस. आम्ही एकदा आम्हाला दाखवतो सगळ्यांना. उकड काढून आता 10 मिनिटं झाली आहे. ती थोडी शिजली असेल. शिजली आहे. थोडीशी गरम असतानाच शक्यतो मळायची. आणि सगळी एकदम उकड मळली तरी चालते, नाही तर हो 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 तुम्हाला जे जमेल तशी पण तुम्ही करू शकता. चालतं. फक्त ते झाकून ठेवायला पाहिजे, म्हणजे त्याची स्टीम लागेल. ही थोडीशी गरम आहे. आता मला कशी सवय आहे उकड मळायची, त्याच्यामुळे मी गरम गरम मळतोय. जर तुम्ही नवशिके असाल तर सुरुवातीला एखादं भांडं घेऊन त्याच्याने तुम्ही वाटीनी ऍक्च्युली कधी हो. मळून घ्यायचो आधी, जेव्हा मला सवय नव्हती. हो. तर आता मला सवय झाली तर मी त्या हाताने पण मळतो. येस. आणि हे मळायचं काही टेक्निक आहे, किती प्रेशर द्यायचं काय, कारण माझ्या हाताला जोर आहे. म्हणजे आता जनरली काही लोकांच्या हाताला जोर असतो जेव्हा तुम्ही व्यायाम करता वगैरे तेव्हा. बरोबर. पण जर नसेल तर त्याच्यासाठी काही ट्रिक आहे का की जी मळायला सोपी जाईल? जनरली ज्यांचे हात थोडे हलके असतात त्यांना. तू जसं म्हणालास तसंच वाटीच्या साह्याने ते पूर्ण त्याला हे करून घ्यायची, मळून घ्यायची. मग पण उकड ही चांगली मळावीच लागते. त्याला दुसरा पर्याय नाहीये. ऍब्सोल्युटली. नाहीतर त्याचं ते वळण्याचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता ही उकड आपली झालेली आहे मळून. ग्रेट. शेवटी थोडस तुपाचा हात घेऊन थोडा ग्लेज त्याला ग्लेज येण्यासाठी. तूप हे ग्लेज मला भयंकर आवडतं तुपाचं. येस. पण ना मोदकांमध्ये उकड काढताना किंवा असं मळताना म्हणजे त्याचं प्रमाण थोडंसं कमीच असावं, नाहीतर मग कळ्या ज्या असतात ना त्या मिटायला थोडस कठीण जातं. नो जनरली पण नाही चकल्या, पण जेव्हा चकल्यांचं पण जेव्हा पीठ म्हणजे भाजणी आपली मळत असतो थोडंसं तेल लावून शेवटी मळतो. त्याला छान त्या पडताना ज्या चकल्या सोऱ्यात खूप चांगल्या पडतात. बरोबर. म्हणजे माझा तो एक अनुभव. आता साईज नुसार आपण हो. आता फक्त हे आपण तपासून बघतोय की उकड मळून झाली की नाही. असं गोळा करून त्याचं जर प्रेस केलं आणि जर कड्या त्याच्या चिरल्या नसतील तर मग झाली उकडी. परफेक्ट. आता याचे आपण गोळे करून घेऊ आणि मग मोदक वळायला सुरू करू. सो आम्ही आता वळून घेत आपण मोदक. येस. सुरुवात करूयात आपण. आता आपण गोळे करून घेतलेत, पण मोदक करताना थोडासा तो तुपाचा हात लावायचा म्हणजे आपल्या हाताला चिकटणार. हो. आणि एन्श्योर की तुम्ही हात स्वच्छ धुवून घ्याल, नाही तर तुमच्या हाताचा थोडासा मळ त्याला लागू शकतो. सो तो जो पांढरेपणा असतो मोदकांना तो थोडा कमी येतो. बरोबर. हेच एक फार कष्टाचं काम आहे. करायलाच वेळ लागतो. पण बऱ्याच वेळेला जेव्हा वेळ नसतो तेव्हा आपण दुसरी पद्धतही वापरू शकतो. दुसरी पद्धती आपण ती पण दाखवूयात आपण. चला, तर ही वाटी तयार करून झाली आहे आपली. आता कळ्या काढायची पद्धत म्हणजे आधी एक थोडस चिमटा घ्यायचा. करेक्ट. आणि ह्या 3 बोटांचा वापर होतो. हे बोट मध्ये आणि ह्या दोन्ही त्याला हे करायचं. करेक्ट. म्हणजे वरनं थोडंसं प्रेशर द्यायचं आणि मग खालती ते प्रेस करायचं. बरोबर. परफेक्ट. हे एक चांगली आयडिया दिलीस तुम्हाला.
मी पण करून बघेन. काय होतं कधी कधी ना पाऱ्या माझ्या थोड्या जाड राहतात कारण सवय नाहीये. म्हणजे सवय कसं की नाहीये. रोजच्या करण्यातलं असलं की ते थोडं पटकन होतं. हो, त्याच करता मी आता दुसरी पद्धत जी आपण करणार आहोत ते तुला मदत होईल त्याच्यासाठी. Absolutely. पण काय आहे आम्ही घरच्यासाठी बनवतो त्यामुळे आम्हाला काय घरी कसे खाल्ले तरी आम्हाला कोणी काही बोलायला येत नाही. बरोबर. आणि ही कळ्या पहिल्यांदा करायची पद्धत मला ही आवडली. कारण मी काय करतो कळ्याच्या आधी त्याच्यात सारण म्हणून मग हो, कळ्या म्हणजे करतो. खूप जण तसंही कारण करतात. मला ते समहाव त्याच्यामुळे मध्ये एक वेटेज येतं आणि ते आकारे करते. आपल्या छानशा कळ्या झालेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये चमचाभर सारण किंवा तुमच्या हिशोबाने जेवढं तुम्हाला सारण हवं तेवढं सारण घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता ना ते बंद करायची एक खूप चांगली टेक्निक असते जी मला माझ्या आजीने शिकवली होती आणि आता आपल्याला अमित पण दाखवलंच. हळूहळू ते पाऊच जसं आपण पोटली आपण बंद करतो तसं ते हळूहळू बंद करायचं. आणि तुम्हाला अगदी तुम्हाला तुमच्यामध्ये अजून सुबक हवा असेल तर थोडेसे अजून हे करायचे. ह्या ज्या चुण्या आहेत त्या एका दिशेला वळवून घ्यायच्या. म्हणजे ते वळताना बरोबर सोपं पडते. करेक्ट. मी असंच करतो जनरली. एका साईडला वळवून घेतो की ते आणखी त्याला दिसताना सुबक दिसतं. फॅन्टॅस्टिक. आणि वरचं जे आहे ते काढून टाकायचं. हा झाला आमचा मोदक तयार. हा आपला झालेला आहे मोदक तयार. आता आपण ना एक दुसरी पद्धत जी आपण म्हणालो की जी सोपी आहे आणि तुम्हाला पारी करायला कष्ट थोडे कमी लागतील तर आता आपण ती बघूया. हो, हे पुरी यंत्र आहे. मोस्टली सगळ्यांच्याकडे असतंच आतमध्ये. त्याचा एक प्लास्टिक ठेवा म्हणजे ते चिकटणार नाही. बरोबर. आता त्याचा एक गोळा करून घ्या आणि त्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती प्लास्टिक बंद करा आणि हे एकदा बघून घ्यायचं म्हणजे इथं बघून घ्यायचं म्हणजे त्याचा शेपच्या हिशोबाने. आता ही आपली झालेली आहे चला की तर मशीन मध्ये अशी आपण पारी करून घेतली. पुढची पद्धत सारखीच म्हणजे जशी आपण वाटी करून कळ्या काढल्या होत्या यालाही तसंच करणार आपण. आधी एक थोडीशी चिमटी घेऊन मग एक कळी. पूर्ण तुझे एवढे काही चांगले झाले नाही. बरे सुबक. आता आपण उकड मळून मोदक वळायच्या आधीची एक स्टेप आहे ती म्हणजे आपण मोदक पात्र घेऊन त्याच्यात 1/4 to half पाणी घालायचं आणि ते गॅसवरती उकळायला लावायचं. चूल असेल तर फारच चांगलं पण गॅसवरती उकळायला ठेवायचं. त्याच्यावरती जाळी ठेवायची. आता तुमच्याकडे जर समजा मोदक पात्र नाहीये पण तुमच्याकडे चाळणी आहे तर एक पातेलं ठेवायचं त्याच्यावर चाळणी ठेवून त्याच्यावरही तुम्ही ठेवू शकता नाहीतर सरळ इडलीचा कुकरही वापरू शकता. आता आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत केळीचं पान. केळीचं पान ठेवायचे 2 फायदे. एक म्हणजे केळीचं पान हे नॅचरली नॉनस्टिक असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे पान स्टीम होतं किंवा ह्याला जेव्हा वाफ लागते तेव्हा ह्याच्या आतमध्ये जे औषधी गुणधर्म असतात ते सगळे आपल्या पदार्थात उतरतात आणि त्यांनी पदार्थ आणखीन रुचकर लागतो. चला सो आता आपण ते मोदक रेडी आहेत. आपण आता ते स्टीमला ठेवूया. आपण हे पाण्यामध्ये भिजत घालतो. आम्ही काय कारण आहे आपण पाण्यात भिजवून? त्याचं कारण असं की त्याच्यामुळे एकतर मोदक चांगला उकडला जातो आणि आता 11 किंवा 21 मोदक करेपर्यंत सुरुवातीचे जे मोदक असतात ते थोडेसे ड्राय झालेले असतात. त्याच्याकरता पाण्यात बुडवून यातले जे काय अनइव्हन झाले ते मोदक दिसतात आणि जे चांगले आणि सुबक झाले ते आम्ही लर्निंग इज द की. येस. अमितने मला एक
टास्क दिलंय की मी प्रत्येक चतुर्थीला मोदक करायला. जर आईने तोपर्यंत मला घराबाहेर नाही काढलं तर मी करेन. नक्की नक्की. तर आता आपले मोदक उकडत आहेत, तर केतन बोला. आता ही वाफ जशी वर जातीये दिसते ना, तर बरोबर. आधीच्या काळचे सुगरणी काय मोदक उकडले कसं समजायचं, त्यांचं टेक्निक काय असायचं की उभी वाफ जी जातीये, ज्यावेळी ती वाफ आडवी जायला लागेल त्यावेळी ते समजायचं की आतले मोदक उकडले. व्हेरी नाईस, व्हेरी गुड टेक्निक. पण सुगरणीच ना, जर नाही येत नसेल तर काय करायचं? उघडून बघायचं डायरेक्ट. तर आता आपले मोदक रेडी आहेत. एकदा ते मोदकाचं उघडून चेक करा. हो. आपले मोदक तयार आहेत. गरम हो. असतानाच ते प्लेटवरती ठेवा. पाण्याचा दिली. किती लुसलुशीत झालं. छानसं. तर आपला मोदक रेडी झालेला आहे आता. वा, काय सुंदर दिसतोय. काय करूया. त्याला ती जायफळाची टेस्ट खूप छान लागली. मला फार आवडली. थँक्यू आंबे फॉर कमिंग टुडे अँड मेकिंग अस, हेल्पिंग अस, फॉर टीचिंग अस हाऊ टू मेक मोदक. नक्कीच अजून नक्कीच. पण तुम्हाला कुठल्या रेसिपीज आम्हाला एकत्र करताना बघायच्या असतील तर कमेंट्समध्ये जरूर कळवा. वी विल बी व्हेरी हॅपी टू मेक समथिंग फॉर यू अँड शो यू. थँक्यू Thank you. फॉर वॉचिंग.